कॉपी करण्याचा प्रश्नच नाही. आपण त्यांच्या पुढची पावलं टाकलीत. आपण फक्त काय केलंय की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संदर्भ वापरले ना, ते संदर्भ वापरत असताना त्यांनी सांगितलं की फ्रेंच डिक्लेरेशन मध्ये असं आहे, हे बघा, बिल ऑफ राईट्स मध्ये असं आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या ह्युमन राईट्स डिक्लेरेशन मध्ये असं आहे. आणि मग ह्या सगळ्यांचा अभ्यास करून बाबासाहेब आंबेडकरांनी वेगळे प्रपोजल मांडले आणि बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं गेलं की समता, स्वातंत्र्य, बंधुता हे फ्रेंच रिव्होल्युशन मधून घेतलं असं आपण म्हणतो. बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतायत की फ्रेंच रिव्होल्युशन मध्ये नाही, हे मी बुद्धापासून घेतलंय. बुद्धाच्या फिलॉसॉफीचा भाग आहे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, आणि ते मी आपल्या राज्यघटनेमध्ये आणले असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की लोकशाही संकल्पना देखील मी पाश्चात्य घेतलेली नाही म्हणतायत ते. ही बुद्धाची लोकशाही आहे म्हणतायत. आणि इथे जे विरोधी पक्ष स्थापन केला गेला ना, त्या विरोधी पक्षाचे नियम हे सम्राट अशोकाच्या शिलालेखाहून घेतलेले आहेत. विरोधी पक्ष कसा असावा, विरोधी पक्षाला कोणते अधिकार असावेत. हालाकी हे इंग्लंडमध्ये देखील क्लिअर नव्हतं, पण भारताने ते क्लिअर केलं. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी आपण काही गोष्टी संदर्भ म्हणून वापरल्यात, पण आपण वेगळे स्ट्रक्चर मांडलेले आहेत आणि एक वेगळं संविधान या देशाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे कुठून कॉपी केले असं म्हणणं हे सरासर चुकीचं आहे. खरं तर या देशातले संशोधक कमी पडतायत की हे आर्टिकल कसं तयार केलं गेलं याचा अभ्यास करण्यासाठी. कारण या प्रत्येक आर्टिकलवरती संविधान सभेमध्ये चर्चा झालेली आहे आणि तिथं कुठंच असं म्हटलं नाही की आपण हे अमेरिकेकडून घेतोय म्हणून. दाखवा एखादा संदर्भ मला.